तुझा कडूपणा निघून जातो, पण त्याला शेंदाडू पिकलेलं पाहिजे. नाही तर काही काही शेंदाडू किती आले, कडूपणा गेला का जात नाही. महाराज षडविकाराचा कडूपणा निघून गेला पाहिजे. ज्या दिवशी त्या संतांनी आम्हाला नामाचा बोध दिला, माऊली म्हणतात मला बोध दिला आणि सद्गुरुनाथांनी मला माझ्या मांडीवर बसवलं, बोधाचं अमृत मला पाजलं आणि पाजल्याबरोबर काय झालं त्याचा यथार्थ अनुभव माऊलीनं आजच्या भंगामध्ये पहिल्या चरणात सांगितलं. इवले से रोप आणि त्यांनी सांगितलं जसं मोगरा नावाचं झाड जे आहे फुलाचं ती वेल जर एका ठिकाणी असेल तर त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो, तसं माझ्या सद्गुरूनं मला काय केलं, सद्गुरुनाथ धरुणी हात नेले मंदिरी, सद्गुरुनाथ धरुणी हात नेले मंदिरी, पद्मासन घालून बसविले आपल्या शेजारी, पद्मासन घालून बसविले आपल्या शेजारी, पद्मासन घालून बसविले आपल्या शेजारी, पद्मासन घालून बसविले आपल्या शेजारी. सुंदर पद आहे. सद्गुरुनाथ धरुणी हात नेले मंदिरी. कोणत्या मंदिरात गेलं? ज्या मंदिराला भिंती आहेत त्या मंदिरात नाही, आपल्या आतमध्ये नेलं आणि आतमध्ये नेल्याच्या नंतर ज्याला बीज म्हणतात, युवले से रोप. रोप लावलं म्हणजे काय केलं, बीज मंत्र पेरल्या गेला आणि जोपर्यंत बीज मंत्र पेरल्या जात नाही, जोपर्यंत मंत्रांचा राजा, ज्या सगळ्या मंत्रांची उत्पत्ती झाली, तुम्हाला सांगतो 4 वेदाचे 4 महावाक्य, अयानात्म ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, खलविदम ब्रह्म आणि तत्वमसी महावाक्य. हे तत्वमसी महावाक्य म्हणजे सगळ्या मंत्रांचा राजा आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला काय म्हणतात, बीज म्हणतात. ते बीज सद्गुरुनाथांना माझ्या हृदयामध्ये लावलं आणि लावल्यामुळं ज्या वेळेला मी डोळे उघडून पाहिलं,
आणि बीज लावल्याच्या नंतर माऊलींना विचारलं, माऊली तुमचा परमार्थाचा अनुभव काय? माऊली म्हणाले, मी ज्ञानेश्वरी निर्माण केली, अनेक ग्रंथ निर्माण केले, हरिपाठ निर्माण केला. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणाले, अहो दुसऱ्याच्या अंगावर अलंकार किती दिवस घालायचे? तुम्ही ज्ञानेश्वरी निर्माण केली म्हणजे भगवद्गीतेवर तुम्ही टीका केली, म्हणजे लिखाण केली. टीका म्हणजे टीका नाही बरं का, टीका दोन प्रकारच्या आहेत. एक आहे पहिल्या वेलंटीची टीका आणि एक आहे दुसऱ्या वेलंटीची टीका. लोकाला नाव ठेवणं, लोकांचं कमीपणा दाखवणं, त्याला सुद्धा टीका म्हणतात. आणि एखाद्या विषयावर केलेली मीमांसा त्याला सुद्धा टीका म्हणतात. विठ्ठल मग परमार्थाचा काय अनुभव आहे? माऊली म्हणाले, युवले रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावर. सद्गुरुनाथाच्या पायावर डोकं ठेवलं आणि माऊलीने सांगितलं, निवृत्ती दादा तुम्ही जे माझ्या कानामध्ये पेरलं होतं आता ते फक्त आपल्या पुरतं मर्यादित न राहता याचा वेल जो आहे तो गगनावर नेण्याचं काम केलं. आणि तो ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. विठ्ठल देव जेवत होता. लक्षात आहे सगळ्याला माहित. नामदेवासोबत देव खेळत होता. पण तरी सुद्धा संतांची ज्या वेळेला परीक्षा चालली त्यावेळेला कोण कच्चं ठरलं? डोळा लागला का? नामदेव महाराज कच्चे ठरले. गुपत होकर प्रकट होवे जावे मथुरा काशी, तीन लोक तो सिद्ध है ब्रह्मलोक का वाशी. ओ भी कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. लक्षात घ्या. अरे गुप्त होऊन दुसरीकडे प्रगट होता येत असेल, या जालन्यातून कैलासावर जाता येत असेल, तरी सुद्धा त्याला जर ब्रह्मनाम माहित नसेल तर वो कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. चांगलं माहिती आहे ना सगळ्याला? सांग किती वर्ष होता? 1400 वर्ष शरीर केलं जतन. आणि ज्या वेळेला तो असा चांगलं बसायचा स्मशानामध्ये तपश्चर्याला, मेलेले जे काही परिवार आहे घरचे, कोणी माय बाप, कोणी बायको, कोणी नवरा, हे सगळे मळे तिथं आणून ठेवायचे. आणि ज्या वेळेला डोळे उघडायचा चांगदेव आणि सगळ्याला म्हणायचं, अरे उठा, काय झोपले? सगळे तटा 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 उठायचे. पण बोध होता का? बोध नव्हता. आणि ज्या दिवशी ब्रह्मनामाचा बोध झाला, ज्या दिवशी जे तत्व युवलेश रोप निवृत्ती दादानी माऊलीला दिलं, तेच तत्व चांगदेवाला माझ्या मुक्ताईनं दिलं. त्यावेळेला चांगदेवाची भाषा बदलली. भाषेमध्ये त्याला मराठी येत होते, लगे उर्दू बोलायला लागला काय? नाही नाही नाही. साधकाची भाषा बदलती, अनुभवाची भाषा येते. आणि त्यावेळेला चांगदेव म्हणला, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, शरीराच्या रूपामध्ये सद्गुरू येतात त्यांच्याकडूनच घ्यावं लागतं. लोक म्हणतात माऊलीच्या समाधीवर माळ ठेवली आणि माऊलीला गुरु मानलं. बघा, जे चिंतन करणारे वारकरी, मी चिंतन करणारे म्हणतो, लक्षात घ्या, चिंतन करणारे वारकरी, चिंतन करणारे साधक आपल्याला ज्ञात असेल, ज्या वेळेला माऊलीच्या समाधीवर एकानं मस्तक ठेवलं आणि माऊलीच्या दारामध्ये धरणं बसला होता, धरणेकरी म्हणला, माऊली तुम्ही मला अनुग्रह द्या. त्यावेळेला माऊली म्हणाले की मी आता समाधिस्थ झालोय, मला तुला अनुग्रह देता येणार नाही. तुला जर अनुग्रह घ्यायचा असेल तर जवळच देहू नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी तू जा
आणि तुकोबा नावाचे एक संत आहेत, त्यांना तू विनंती कर आणि त्यावेळेला ते तुला अनुग्रह देतील. असा चमत्कार त्या धरणेकऱ्याला झाला. बघा, निष्ठा असते बरं का. काही काही महात्म्याची खूप निष्ठा असते. त्याला दृष्टांत झाला आणि अनुग्रह घेण्याकरता माऊलीनं सांगितल्याप्रमाणे तो देहूला गेला. देहूला गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. फुटका चविना त्याला 2 तारा घाली धारा पंढरीचा, भजन चालू होतं. धरणेकरी आला, तुकोबरायाच्या पाया पडला. म्हणले, कुठले महाराज? म्हणले, मी अमुक अमुक ठिकाणावर आलो. काय काम होतं? म्हणले, मला माऊलीनं तुमच्याकडं पाठवलं. म्हणजे कशाला? महाराज, मला अनुग्रह घ्यायचा आहे. मी धरणं बसलो होतो माऊलीच्या दारामध्ये, परंतु माऊलीनं दृष्टांत केला की देहू नावाच्या गावामध्ये जा आणि तुकोबरायांना तू शरण जा, म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला तुम्ही अनुग्रहित करा. त्यावेळेला तुकोबरायांना अनुग्रह केला आणि अभंग लिहिला. कोणता अभंग? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, नाही, दुसरा अभंग. हा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरा हे काय थोरपण. कुणी म्हणावं? झपा पायीची वाहने पायी बरी. तुकोबरायाने सांगितलं, अहो मी पायाची वाहने माऊली आणि तुम्ही माझा अधिकार काय, पण तुम्ही माझ्याकडे पाठवलं. म्हणून अनुग्रह घेण्याकरता देवाच्या पायावर माळ ठेवली घातली तरी तुम्हाला देव पावणार. पुण्य होईल, पण देवाची कृपा होणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागणार आहे? नामासाठी सद्गुरूला शरण जावं लागणार आहे. एक आहे परमगुरु, दुसरे परमतत्व गुरु, तिसरे परमेष्ठी गुरु आणि चौथे आहे सद्गुरू. सद्गुरू नामाचा अनुग्रह करतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी नाम नये हाता, सद्गुरू वाचोनी नाम नये हाता, सद्गुरू वाचोनी नाम नये हाता, सद्गुरू वाचोनी नाम नये हाता. साधने साधिता कोटी गुणे, साधने साधिता कोटी गुणे, साधने साधिता कोटी गुणे. सद्गुरू वाचोनी नाम नये हाता. जोपर्यंत सद्गुरू जप नाही केला, सद्गुरू भ्रतार, तो हा व्यापार व्यर्थ गेला. म्हणून सद्गुरूला शरण जावं लागणारे. सद्गुरू बोध करतात, संत बोध करतात आणि बोध केल्याच्या नंतर काय करतात? बघा, खूप सुंदर पद आहे. काशी, मथुरा, गया सगळं 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 एका ठिकाणी पाहायला मिळतं. कुठं? गुरुना माझी रे माझ्या पाशी, दाविली काशी, दाविली काशी. लक्षात घ्या. पहिले पाहिले ब्रह्मद, तेथे योगी मुनींचा मेळ. गुरुना माझे रे माझ्या पाशी, दाविली काशी, दाविली काशी. आणि जर नाम नाही घेतलं तर काशी पाहायचं तर काम, पण आपली काशी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असा जो बीज नामाचा मोगरा, बीज रूपी ते युवलेस रोप लावलं आणि रोप लावल्याच्या नंतर ज्या वेळेला बोध झाला, प्रबोध झाला, सगळीकडे परमात्मा दिसू लागला, त्यावेळेला माऊलीनं अनुभव लिहिला. अभंगाचं पुढचं चरण. मनाची माली मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला.
माऊलीनं आपला अनुभव सांगितला. बघा, अनुभव आला पाहिजे आणि गुरुनं विचारल्याशिवाय अनुभव सांगायचा नाही. परमार्थाचा अनुभव पाहिजे. तसं सद्गुरुनाथाने विचारलं, माऊली कसं काय? त्यावेळेला माऊली म्हणले, तुम्ही रोप लावलं, त्याचा वेल गेला गगनावर, आणि आता म्हणजे आता मोगरा फुलला, मोगरा फुलला. अवघे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे महाराज, या जगामध्ये सगळीकडे पाहावा तर एकच वस्तू आहे, त्या वस्तूचं नाव आहे ब्रह्म. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. सगळ्या उपाधीचा बाध करा आणि बाध केल्याच्या नंतर जे ब्रह्मतत्व आहे तेच जगामध्ये. मग कशाला म्हणतात ब्रह्म? ब्रह्म म्हणजे कोणाचं नाव आहे का? रंगनाथ गुरुजी परभणीकरांना एकाने विचारलं, म्हणले महाराज ब्रह्म कशाला म्हणतात? रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणले, ज्याला लेकर बाळ नाही आणि ज्याला माय बाप नाही त्याचं नाव आहे ब्रह्म. विठ्ठल. सगळीकडे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म कोण दाखवतं? तर संत दाखवतात. पण लावलेलं रोप, आता तुमचं आमचं रोप लावलेलं, आताच पेरण्या झाल्यात लोकांच्या. मला सांगा, सरकी तुम्ही लावल्याच्या नंतर जशी लावली तशी तुम्ही वावराकडे गेले का नाही गेले? आता आपला मी इतिहास भूगोल पाहू ना, आता माऊलीचा खूप झाला, डोळा लागला काय? वावराकडे गेल्याच नाही का? जावाच लागतं. कशा करता? बघायला का काम करायला? हा, जी सरकी लावली, कापसाला चांगला भाव आला पाहिजे, मुगाला चांगला भाव आला पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं जे तण वाढलेलं आहे ते तण खुरपायला बाया लावतात. लावता का नाही? लावता. नुसतं खुरपायला बाया लावत नाही, खतं आणता वेगवेगळ्या प्रकारचे, खतं टाकता का नाही? खतं टाकतो. नुसत्या खतानं सुद्धा मेळ बसत नाही, त्याला पोषक तत्व मिळालं पाहिजे म्हणून आम्ही काय करतो? फवारणी करतो. फवारणी औषधाची फवारणी करतो का नाही? फवारणी करतो. आणि फवारणी वगैरे झाल्याच्या नंतर मग दररोज जाऊन पाहतो, आमच्या शेतामध्ये डुकरं घुसू नाही, हरणं जाऊ नाही, माकडं जाऊ नाही म्हणून काय करतो? बुजगावणे उभे करतो. काही तर ते स्पीकर आले, कुत्र्याचा आवाज, कशाचा आवाज लावली की काही तर बिचारे करंट सोडित आहेत. करंट डुकऱ्या मरत येत आणि काही ठिकाणी माणसं मरत येत, तरी यायचा मेळ बसत. कशा करता? सगळी बरोबर कशा करता? झोपा ऐका कीर्तना. कशा करता? झाड मोठं झालं पाहिजे, रोप मोठं झालं पाहिजे, भाव चांगला मिळाला पाहिजे, बोंडे चांगले आले पाहिजे, कापूस चांगला मिळाला पाहिजे, त्याच्याकरता सगळी बरोबर. मग सद्गुरूने लावलेलं जे रोप आहे त्या रोपाकडं काही पाहायला पाहिजे का नाही पाहिजे? पाहायला पाहिजे का नाही? पाहायला पाहिजे. किती जण चिंतनाला बसतात? हातवर करा बरं. पहा एकमेकाकडे आता बसतो का? हा, ज्या बसतात त्यांना साष्टांग दंडवत. हे रोपाची फवारणी. किती जण ज्ञानेश्वरी वाचतात? एक. टाळ्या वाजवा यांच्याकडे. ही फवारणी आहे. काकडा किती जण म्हणतात? एकादशी तर धरता का नाही? चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. तुम्ही तर पाठ असेल तुम्हाला दिंडीत द्या तुम्ही. ही फवारणी आहे. कशा करता? आपलं रोप वाढलं पाहिजे. कोणा करता? आपल्या करता. म्हणून माऊलीने सांगितलं रोप वाढलं आणि सद्गुरूनं काय केलं? पाळणा केला. कशाचा पाळणा केला? प्रबोधाचा पाळणा केला. सोहम नामाचा करुणी पाळणा, आत निजवली चिन्मय मूर्ती. सोहम नामाचा
त्यात निजवली चिन्मय मूर्ती विवेक नामाचा लावून दोर सुषुम्ना नार हलवती विवेक नामाचा लावणी दोर सुषुम्ना नार हलवती. बाहेरच्या लोकांना कीर्तन समजणार नाही आणि जो साधक आहे त्याला समजल्याशिवाय राहणार नाही. बघा लक्षात घ्या, आमच्या सद्गुरूंना सोहमनामाचा पाळणा केला आणि आत्मस्वरूपाचं चिन्मय मूर्ती त्याच्यामध्ये निजवली आणि विवेकाचा दोर लावला आणि तो दोर आमची सद्गुरू माऊली हलवतात. म्हणून तुम्ही आम्ही भाग्य फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. सद्गुरू भेटले हो गेले घरी गेले करी. सद्गुरु भेटले हो पश्चिमा चालविले निज तत्व उद्धारी. आते सुख कायवरतू वाचे बोलताना ते सुख कायवरतू वाचे बोलताना. आम्हाला हे परम सुख ज्या भगवंताच्या कृपा प्राप्त झालं. मायबापांनो टाळ्या वाजून एकदा भगवंताचं स्मरण करा. विठोबा रखुमाई संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बदली चाल झाली असं समजून शेवटी माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर भगवान स्वतःचा अनुभव सांगतात. मनाचे म्हणे गुंफेला शेला बाप रखुमा देवी बरू विठ्ठलवार केला. माऊली म्हणतात की परमार्थ करण्याकरता लोकांना आपली गरज नाही. लक्षात घ्या, आपल्याला आपली गरज आहे. आपण आपली करा सोडवण संसार बंधन सोडावेगी. देवाची कृपा होईल नंतरचा विषय, सद्गुरूची कृपा होईल नंतरचा विषय. पण तुमच्या मनाची कृपा तुमच्यावर झाली पाहिजे. तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की चिंतनाला बसावं. तुमच्या मनाला वाटलं पाहिजे अनुग्रह घ्यावा. तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की बाबांचं दर्शन घ्यावं. तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की मी मुक्त झालो पाहिजे. पण तुम्हाला तुमच्या मनाला जर वाटलं नाही तर तुकाराम महाराज आले आणि साक्षात माऊली आले तरी तुमचा उद्धार कोणी करणार नाही. म्हणून तुमच्या मनाला वाटलं पाहिजे. तसं माऊली म्हणतात माझ्या मनाला वाटलं आणि मी मनाची मनी, नुसतं मन नाही मनामध्ये सुद्धा मन आहे. बघा माऊलीची रचना, मनाची मनी गुंफीला शेला. कशा करतात? बाप रखुमा देवी वरून विठ्ठल वारपिला. म्हणून त्या नामाची शेला, नामाची सेवा, नामाचा शेला आपण गुंफावा आणि आपल्या सद्गुरूच्या चरणावर घालावा. हीच खऱ्या अर्थानं पाय तुझे गुरुराजा, तीच माझी देवपूजा, तीच खरी गुरुपौर्णिमा होईल. आणि म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण साधक आहोत म्हणून चिंतन करा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा. काही ना काहीतरी साधकाचा नियम असला पाहिजे. नाही तर कुत्र्या मांजरासारखा उठला की लगे भाकरीवर पडला. लोकांना म्हणलं पाहिजे हो साधक, म्हणायचं नाही. आपल्या मनाला वाटलं पाहिजे मी साधक आहे. लक्षात घ्या. म्हणून परमार्थ आपल्या करता आहे, लोकांकरता करायचा नाही. म्हणून आपण काहीतरी आचारसंहिता दिन करून पाहिजे. नाही तर काही काही उठते की लगेच खायला भिडते.
देवाला अगरबत्ती नाही, नमस्कार नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तसं करायचं नाही. म्हणून साधक आहोत, साधकासारखं आपण राहायला पाहिजे आपलं आचरण. म्हणून माणसाला तर किंवा आलीच पाहिजे, पण देवाला सुद्धा वाटलं पाहिजे हा माझा कोण आहे, साधक आहे, हा बाधक नाही झाला, हा साधक आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून तसं चिंतन आपण करावं. आणि म्हणून झालेली सेवा गुरुवर्य भगवान बाबांच्या चरणी, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी अर्पण करतो. जे काय आहे ते फक्त बाबाचं आहे, माझं काही नाही. माझे गुरुवर्य समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा भगवान बाबा गुरुवर्य नारायण बाबा आई वडिलाच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः. सर्व